श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. रात्र संपली आणि पहाट झाली. सूर्य उगवला तेव्हा पैज हरली तर दासी होण्याचे कबूल केलेल्या परंतु मनात अतिशय प्रक्षुब्ध झालेल्या कद्रू आणि विनता या दोघी बहिणी मोठ्या उत्सुकतेने तो उच्चैश्रवा अश्व नेमका कोणत्या वर्णाचा आहे हे पाहण्यासाठी तो ज्या ठिकाणी होता तिकडे निघाल्या. अथांग पाण्याने तुडुंब भरलेला, उसळत्या लाटांनी तांडव करणारा, प्रचंड गर्जना करणारा तिमिंगल, झष, मकर आणि त्यांच्याही पेक्षा कितीतरी अधिक भयानक, विचित्र व घोर अशा असंख्य जलचरांनी कोणासही जवळपास फिरकू न देणारा, रत्नांचे निधान, वरुणांचे निवासस्थान, सरितांचा पती, भीषण असूनही प्रेक्षणीय वडवानलाचे माहेर, असुरांचा पाठीराखा, प्राणीमात्रांचा भीतीने थरकाप उडविणारा, जलाचे निधान, शुभ, दिव्य, देवांना लाभलेल्या अमृताचे उत्कृष्ट निधान, कल्पनेच्या कल्पनेलाही अगम्य, विचाराच्या कक्षेच्या अतीत, पवित्र उदकाने परिपूर्ण, अद्भुत, घोर, जलचरांच्या निनादाने, रौद्र भीषण, भयानक ध्वनींनी दुमदुमलेला, भोवऱ्यांनी गजबजलेला, सर्व प्राण्यांना भयभीत करणारा, भरतीच्या वेळी उंच उसळणाऱ्या लाटांमुळे उत्पन्न झालेल्या वेगवान वाऱ्यांनी खवळलेला, खूप वेगाने उंच उसळणाऱ्या लाटांच्या हस्तक्षेपांनी नृत्य करीत आहे असे भासणारा, चंद्राच्या वृद्धीबरोबर आणि क्षयाबरोबर होणाऱ्या भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळी उफाळणाऱ्या लाटांनी प्रक्षुब्ध होणारा, पांचजन्य नामक दिव्य शंखाचे वसतिस्थान, बहुमोल रत्नांचे उत्कृष्ट निधान, पृथ्वीला उचलून धरणाऱ्या वराहरूपी विष्णूने क्षुब्ध केलेल्या पाण्यामुळे खळबळणारा, शेकडो वर्षे घोर तपश्चर्या करणाऱ्या अत्री ऋषींना देखील अथांग वाटणारा, पाताळाच्याही तळाला भिडलेला, युगाच्या आरंभी महातेजस्वी पद्मनाभ विष्णूचे अध्यात्म योग निद्रेसाठी उपयोगी पडलेले शयनस्थान, आपल्यावर वज्र कोसळेल या भीतीने संत्रस्त झालेल्या मैनाक पर्वताचा आधार, तुंबळ युद्धामध्ये पूर्ण पराभूत झालेल्या असुरांचे शेवटचे आश्रयस्थान, उदकाच्या आहुतीने वडवानलाला संतुष्ट करणारा, परम मंगल, अगाध, अपार, विस्तीर्ण, अचिंत्य, सरितपती, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या असंख्य महानद्यांच्या प्रवाहामुळे मागे रेटला जाणारा, लाटांनी तांडव करणारा, गंभीर देवमाशांनी व मकरांनी गजबजलेला, जलचरांच्या ध्वनींनी गर्जना करणारा, आकाशाप्रमाणे अतिविस्तीर्ण, जलाचे कधीही नाश न पावणारे निधान असा महासागर त्या दोघी बहिणींच्या दृष्टीस पडला. सौती म्हणाला, नागांनी यानंतर आपसात विचार केला आणि आपल्या मातेने जे काही सांगितले आहे त्याप्रमाणे करणे आपले कर्तव्यच आहे. तिच्या इच्छेप्रमाणे आपण जर वागलो नाही तर दया माया सोडून देऊन ती निश्चितपणे शाप देऊन आपल्याला दग्ध करील. पण आपण तिच्या इच्छेप्रमाणे वागलो
तर ती करारी असली तरी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला जो शाप तिने दिला आहे त्यापासून ती आपली मुक्तता करील. म्हणून आईच्या सांगण्याप्रमाणे आपण कसलाही किंतु मनात न बाळगता त्या उच्चैःश्रवा अश्वाचे शेपूट कृष्ण वर्णाचे करून टाकू. याप्रमाणे निर्धार करून सर्व नाग तेथून निघाले आणि सूक्ष्म काळ्या केसांचे रूप धारण करून ते त्या अश्वाच्या पुच्छाला चिकटून बसले. एवढ्यामध्ये आपापसात पैज मारून बसलेल्या कद्रू आणि विनता या सवती पैज जिंकण्याच्या लालसेने मोठ्या उत्साहाने महासागराच्या विशाल तीरावर जाऊन पोहोचल्या. दक्ष प्रजापतीच्या कद्रू आणि विनता या 2 कन्यांनी त्या अफाट सागराकडे नजर टाकली. या अध्यायातील 6 ते 12 या 7 श्लोकांमध्ये महासागरांचे जे वर्णन आले आहे ते पूर्वीच्या 21व्या अध्यायामध्ये विस्ताराने आलेले असल्यामुळे त्याची पुनरुक्ती टाळली आहे. काहींच्या मते हा 22वा अध्याय प्रक्षिप्त आहे. सौती म्हणाला, कद्रूने आणि विनतेने महासागर फार वेगाने थोड्याच अवधीत ओलांडला आणि त्या दोघी उच्चैःश्रवा अश्वाच्या जवळ येऊन ठेपल्या. त्या ठिकाणी चंद्राच्या किरणांप्रमाणे कांती असलेला अतिशय वेगवान अश्वश्रेष्ठ उच्चैःश्रवा त्यांच्या नजरेस पडला आणि त्या अश्वाच्या पुच्छाचे केस कृष्णवर्णाचे आहेत असे त्या दोघींना दिसू लागले. कृष्णवर्णाच्या केसांनी घनदाट असलेले अश्वाचे पुच्छ पाहिल्याबरोबर विनता अतिशय म्लान झाली आणि पूर्वी पैज लावल्याप्रमाणे कद्रूने तिला आपली दासी होण्यास भाग पाडले. पैज हरल्यामुळे कद्रूची दासी होण्याचे जिच्या नशिबी आले होते अशी ती विनता दुःखाने व्याकुळ झाली. एवढ्यात महातेजस्वी गरुड सुद्धा योग्य वेळी आईची फिकीर न करता अंडे फोडून बाहेर आला. अत्यंत बलाढ्य असलेला, सर्व दिशा प्रकाशाने उजळून टाकणारा, आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ते रूप धारण करणारा, इच्छेप्रमाणे कोठेही संचार करणारा, मनात येईल त्याप्रमाणे पराक्रमाचा प्रकर्ष करणारा, धडधडत्या अग्नीच्या ज्वालांच्या समूहाप्रमाणे धगधगीत दिसणारा, दाहक तेज असलेला, भयाने सर्व जगाचा थरकाप उडविणारा, विजेच्या तेजाप्रमाणे सुवर्णाच्या वर्णाची छटा असलेले नेत्र असलेला, प्रलय कालाच्या अग्नीप्रमाणे प्रभा असलेला, अतिशय विशाल शरीराचा पक्षी एकाएकी मोठा आकार धारण करून आकाशात भरारी घेऊन उडाला. भयंकर दिसणाऱ्या, भयंकर आवाज करणाऱ्या, जणू दुसरा वडवा नलच आहे असे भासणारा तो रौद्ररूप गरुड दिसताच सकल देव अग्नीला शरण गेले आणि स्वस्थानी सुखासीन असलेल्या विश्वव्यापक अग्नीला अभिवादन करून ते त्याला म्हणाले, हे अग्निदेवा, तू असे विशाल रूप धारण करू नकोस. आम्हाला दग्ध करून टाकण्याचा विचार सुद्धा मनात आला आहे की काय? तुझ्या तेजाचा अतिशय विशाल असा जळजळीत लोळ आमच्याकडेच येत आहे. अग्नी म्हणाला, असुरांचे निर्दालन करणाऱ्या देवांनो, तुम्ही आता जे म्हणालात ते बरोबर नाही. तेजामध्ये मला तोडीस तोड असलेला, विनतेचा आनंद वृद्धिंगत करणारा हा बलाढ्य आणि दाहक तेजाचा गरुड जन्माला आलेला आहे. तेजाचा हा राशी पाहिल्याबरोबरच तुम्हाला भ्रम झाला असला पाहिजे. दैत्य आणि राक्षस यांचा हाडवैरी असलेला आणि नागांचे निर्दालन करणारा हा महाबली कश्यप पुत्र देवांचे कल्याण व्हावे यासाठी झटणार आहे. म्हणून तुम्ही मनात भयाचा लेशही बाळगू नका. मी जसा त्याच्याकडे निशंकपणे पाहत आहे तसेच तुम्ही सुद्धा पहा. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल
तर आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.